वळत पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यात काँग्रेसने ठरवून गोंधळ घातलाय. कालचा राडा काँग्रेसचा एक प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंट होता, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं. भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, सत्ता जाणार. नाना पटोले यांनी आता मोठा दावा केलाय. सप्टेंबर नंतर भाजपच्या पडझडीला सुरुवात झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं. संजय राऊत यांनी सुद्धा आता भाजपवरती टीका केली, तर नाना पटोले यांनी सुद्धा आता भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, भाजपची सत्ता जाणार आगामी काळात, अशा प्रकारचा त्यांनी इशारा दिला आहे. तुम्हाला सांगितलं, भीतीमुळे करावं लागतात आहे, एक दबाव निर्माण करायसाठी त्यांना करावं लागतंय. पण हा अत्याचार जो चालू झालेला आहे, खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, त्याचे परिणाम फडणवीस सरकारला भोगावं लागते. सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात. घाबरलेलं सरकार, मोदी आणि शहांचे चेहरे बघा दोघांचे काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत. मंत्री बावनकुळेंची काँग्रेसवरती टीका करण्यात आली. काँग्रेसची नौटंकी सुरू आहे, संपत असलेल्या काँग्रेसला जिवंत करण्याचं काम सुरू आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा टोला लगावला. काँग्रेसची नौटंकी सुरू आहे असंही यावेळी बावनकुळेंनी म्हटलं. मी सांगितलं की हे नौटंकी आहे, नाटकबाजी आहे. काँग्रेस पार्टीचं जे या ठिकाणी त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्यांचा जो पक्षाचा आलेख आहे तो घसरतो आहे आणि संपत असलेली काँग्रेस पार्टीला जिवंतपणा मिळवण्याकरता विद्यार्थी किंवा युवकांचा साथ घेऊन थोडा बेस मजबूत करण्याकरता काम करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.